कसे आहात सगळे? कसे आहात? मी करुणा साळवे. आज तुमच्यासोबत एक आई आहे, त्या एक अनुभव शेअर करणार आहे त्यांचा. त्या खूप एका महिन्यापासून थेरपीमध्ये येत आहे, डेली येत आहे, आणि त्यांना काय अनुभव आला हे ते सांगणार आहे. त्या आईंना मी विनंती करते की त्यांनी इथे येऊन खुर्चीवर बसायचं आहे. प्लीज अलका आई या. आई, मला तुमचं नाव माहिती आहे, पण इथे बसलेले आई बाबांना तुमचं नाव सांगा आणि कुठे राहता ते सांगा. माझं नाव आहे टोके. मला पाठीचा त्रास होता. 1 महिन्यापासून इथे, पण आता बरं आहे. जेव्हापासून इथे यायला तेव्हा बरं. अगोदर आई तुम्हाला कोणकोणते त्रास होते? मला पाठ दुखायची, खूपच दुखायचा, डोकं दुखायचं. मला मेंदूचा पण त्रास आहे, तो पण बरा वाटतो. आई तुम्ही हो, गोळ्या चावला 2 टाइम सकाळी संध्याकाळी गोळ्या. त्या गोळ्या बंद केल्यावर त्रास होतो? हो, त्रास होतो, डोकं. मग आता थेरपीला येऊन किती दिवस झाले तुम्हाला? आता जवळ मला महिना झाला. 1 महिना होता. मग आता कसं वाटतंय थेरपीला येऊन तुम्हाला? मला आता बरं वाटतं. कोणकोणती थेरपी घेतली आई तुम्ही? मी रोलर घेतली, मॅटची घेतली, आपली लुमी 777 मॅटची थेरपी. कसं वाटलं आई तुम्हाला? छान वाटलं. थेरपी घेऊन छान वाटलं? हो, छान वाटलं. आता गोळ्या वगैरे घेताय का? गोळ्या चालतात माझ्या. आम्हाला कसं काय बरं? मी म्हणजे बंद केली मला बाजारात, त्याच्यामुळे मी घेतेच. पण आता छान बरं वाटतं? हो, आता बरं वाटतं. हो, बरं. इथे बसलेल्या आई बाबांना तुम्ही काय सांगाल? इथं मी रोज घ्यायचं आणि थेरपी घ्यायचं. आयुष्य नका काढू गोळ्या. किती टक्के फरक पडलाय? मला जवळजवळ 50% पडले एका महिन्यात. त्याच्या अगोदर माझे मिस्टर यायचे इथं, त्यांनी सांगितलं मला. त्यांना तर खूप त्रास होता, म्हणजे खूप दवाखाने केले आम्ही त्यांचे, तर त्यांना 75% बरं वाटलं इथे येऊन. तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा. दीपक वैजनाथ टोमके. किती महिन्यापासून ते 2-3 महिने झाले होते. 3 महिन्यापासून? 3 महिन्यापासून. हो. आता त्यांना काय काय त्रास होत होते? त्यांची पाठ दुखायची, कंबर दुखायची. त्यांनी म्हणजे ऑपरेशन सांगितलं तिकडे आम्ही दवाखान्यात जाऊन आलो, पण मग ते इथं आले. हे नंतर कळालं आम्ही इथं आलो, त्यांना बरं वाटतं. ऑपरेशनची पण गरज नाही. भरपूर फरक पडला. हो, रिबॉन बेडची थेरपी आपण देत होतो बाबांना. छान फरक पडलेला. खूप पडलं, म्हणजे आता ऑपरेशनची गरज पडली. म्हणजे उठले बसले तर उठता येत नाही. आता छान काम करतात. हो, आता काम पण चालले. फरक पडला. हो, खूप फरक पडला. म्हणजे ऑपरेशनची गरज नाही राहिली ना आता. नाही तर अगोदर म्हणजे ऑपरेशनची वेळ झाली होती. खूप छान. बघा, आपल्या इथे टोमके बाबा आणि आपले अलका येत होते. बाबांना उठता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं. त्यांना खूप त्रास झालेला होता. त्यांना ऑपरेशन सांगितलेलं होतं. आम्ही त्यांना रिबॉन बेडची थेरपी दिली. रिबॉन बेडच्या थेरपीने त्यांना हळूहळू बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर लुमी 777ची थेरपी दिली. त्या थेरपीने त्यांना खूप छान फरक पडला. आता ते उठू शकता, बसू शकता, कामावर जातात, सगळं करतात. त्या आई आहेत, त्यांच्या मिसेस, त्याही थेरपीला येतात. त्यांचे पण आजार बरे झाले. मायग्रेनचा त्रास त्यांचा हळूहळू बरा होतोय. अशा पद्धतीने त्यांचे दोघांचे आजार बरे होत आहे आईबाबांचे. तर तुम्ही पण रेग्युलर थेरपीला या. तुमचे सगळे आजार बरे करा. तुमच्या गोळ्या औषधं घेऊन डॉक्टरांचे तुम्ही तुमच्या किडन्या खराब करू नका. रेग्युलर थेरपी घ्या आपली आणि छान बरे व्हा. आणि अजून आपले 2 आई बाबांना माहिती द्या. त्यांनाही तुम्ही सांगा थेरपीबद्दल.